Hello students, good morning. Already we have started the lesson World Heritage. आपण यापूर्वी हा लेसन स्टार्ट केलेला आहे. तर त्यामध्ये आपण सुरुवातीला बघितलं की वर्ल्ड हेरिटेज साईट ज्या आहे त्या निश्चित करण्याचं काम कोण करतं की युनेस्कोची ही कमिटी जी आहे ती ही ठिकाणं निश्चित करायचं काम करतं. युनेस्को म्हणजेच काय, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, दॅट इज कॉल्ड युनेस्को. त्यानंतर आपण बघितलं की दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणामध्ये फॉरेस्ट आहेत, लेक्स आहेत, मॉन्युमेंट्स आहेत, बिल्डिंग्स आणि साईट्स, सिटीज ही ठिकाणं यामध्ये आहेत, हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर एक ठिकाण आपण मेन्शन केलेलं बघितलं की जे जागतिक वारसा लाभलेलं ठिकाण आहे ते म्हणजे चायनाचा माउंट हुयांगशन इन चायना. तर या ठिकाणी मानवी संस्कृतीचं महत्त्व दिसून येतं असं म्हटलेलं आहे, कारण त्यामध्ये चायनीज कलावस्तू, ऐतिहासिक कलावस्तूंचं किंवा साहित्याचं दर्शन घडून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपण बघितलं की या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या ठिकाणं जे आहे किंवा ही जपण्याची कला जी आहे ती जरी अगदी 20व्या शतकात जरी सुरू झाली असली तरी त्याला नेमकी गती कधी मिळाली, 1950ला नंतरच मिळाले. त्यानंतर आपण बघितलं इजिप्तमध्ये एक प्लॅन केला होता एक अस्वन हाय डॅम बांधण्याचा नाईल रिव्हरवरती, कारण नाईल नदीचं पाणी रोखण्यासाठी किंवा कलेक्ट करण्यासाठी, अडवण्यासाठी, त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी अस्वल हाय डॅम बांधायचं ठरवलं होतं. त्यासाठी जो खर्च लागणार होता तो खर्च किती होता, जवळपास $80 मिलियन आपण बघितलं होतं. त्यापैकी नियरली अबाउट हाफ अमाऊंट, इट मीन्स $40 मिलियन ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. 50 वेगवेगळ्या देशाकडून ती मिळालेली ती रक्कम, इथंपर्यंतचा पार्ट आपण बघितला होता. आता बघा, शॉर्टली देअर आफ्टर, इथून आपल्याला बघायचं आहे. शॉर्टली देअर आफ्टर इन 1965 अ व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड नेशन स्टेट्स कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चरल साईट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साईट्स. बघा, त्यानंतर शॉर्टली देअर आफ्टर 1965, त्यानंतर 1965 नंतर व्हाईट हाऊस कॉन्फरन्स, एक व्हाईट हाऊस कॉन्फरन्स आहे. तर त्या व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्समध्ये व्हाईट हाऊस कॉन्फरन्स दे कॉल फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. त्याने काय बोलवलं आहे, वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट बोलवलं आहे टू प्रोटेक्ट हिस्टॉरिकल कल्चरल साईट्स बट टू ऑल्सो प्रोटेक्ट द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साईट्स. तर इथं याच युनायटेड नेशन्सनं किंवा युनायटेड स्टेट्सनं एक कॉन्फरन्स किंवा एक अधिवेशन आखलेलं आहे. कशासाठी बघा, आणि त्यासाठी त्या युनायटेड नेशननं त्यासाठी कुणाला बोलवलं, वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट. आता ही एक कमिटी आहे किंवा एक समिती आहे. तर यांना बोलवण्याचा नेमका हेतू काय होता बघा, टू प्रोटेक्ट हिस्टॉरिक कल्चरल साईट्स, म्हणजे ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा लाभलेले ठिकाण आहे त्यांना रक्षण देण्यासाठी, ती अबाधित ठेवण्यासाठी. बट टू ऑल्सो प्रोटेक्ट असं म्हटलं आहे द वर्ल्ड सिग्निफिकंट नॅचरल अँड सिनिक साईट्स, म्हणजे जागतिक नैसर्गिक ज्या साईट्स आहेत, जे निसर्गरम्य ठिकाणं आहेत, तर त्या ठिकाणांचं रक्षण करण्यासाठी या युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज ट्रस्टला बोलवलं आहे. आणि त्यासाठी एक कॉन्फरन्स किंवा एक अधिवेशन काढलेलं आहे, व्हाईट हाऊस कॉन्फरन्स त्याला म्हटलेलं आहे. फायनली इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप्ड सिमिलर गोल्स अँड presented them at the United Nations Conference on Human Environment in Stockholm, Sweden in 1972. त्यानंतर काय म्हणलं बघा, नैसर्गिक हे जे दिसलेलं आहे किंवा नैसर्गिक देखाव्याचं जतन करण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेनं अशाच प्रकारची ध्येय जी आहे ती ध्येय निर्धारित केलेली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजेच काय की युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स जे आहे तर त्यांनासुद्धा अशा प्रकारची ही ठिकाणं जी आहेत ती ठिकाणं त्यांना संरक्षक मिळावं यासाठी कार्यरत आहेत. म्हणजे काय म्हटलं बघा, 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, 1968ला ही समिती जी आहे कुठली, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, इंटरनॅशनल ही संघटना जी आहे कुठली, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, म्हणजे निसर्गाचं जतन करण्याची जी काय आंतरराष्ट्रीय संघटना आहे, त्या संघटनेनं 1968मध्ये दे हॅव डेव्हलप्ड सिमिलर गोल्स, म्हणजे अशाच प्रकारची जी काही ध्येय आहेत ती ध्येय त्यांनी काय केली, डेव्हलप केलेली आहेत या संघटनेनं. अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स, आणि त्यांनी ही कुणासमोर सादर केलेले आहेत, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स, दी व्हाईट हाऊस कॉन्फरन्स होती त्यासमोर त्यांनी ही सगळी ध्येय जी आहेत ती सगळी ध्येय त्यांनी सादर केली आहेत. कुणी, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, म्हणजे निसर्गाचे जतन करणारे जे एक आंतरराष्ट्रीय युनियन जे आहे, संघटना जी आहे, त्या संघटनेनं 1968मध्ये अशा प्रकारचे सिमिलर गोल्स त्यांनी डेव्हलप केले आणि त्यांनी ते कुणाला सादर केले, ॲट द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972. म्हणजे 1972ला स्वीडन या ठिकाणी, स्वीडनमध्ये स्टॉकहोम नावाचे ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी ह्युमन एन्व्हायरमेंट याच्यावरती जे काय
संघटना भरली होती किंवा जो काही विषय होता त्याच्यावरती त्यामध्ये याच इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरने ही सगळी आपली जी काही ध्येय ती ध्येय सादर केलेली आहे या कॉन्फरन्स दरम्यान. फॉलोइंग द presentation of these goals, the convention concerning the protection of world cultural and natural heritage was adopted by UNESCO's General Conference on November 16, 1972. बघा म्हणजे युनेस्कोनं 16 नोव्हेंबर 1972ला हीच जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा जपण्याचं जे काय अधिवेशन सादर केलं आहे त्याला त्यासाठी एक मसुदा त्यांनी तयार केला. त्याला काय म्हटलं इथं बघा कन्व्हेन्शन करतो आपण. फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दिस गोल्स, द कन्व्हेन्शन म्हणजे एक अधिवेशन किंवा मसुदा कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज अडॉप्टेड बाय युनेस्कोज जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972. म्हणजेच काय की इथं 16 नोव्हेंबर 1972 या दिवशी याच युनेस्कोनं जागतिक सांस्कृतिक नैसर्गिक वारसा जपण्याचं जे काम किंवा अधिवेशन सादर केलेलं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणलं बघा द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आता इथं ही जागतिक वारसा लाभलेली जी कमिटी आहे ही हेरिटेज ठिकाणं जी निर्धारित करणारी निश्चित करणारी जी कमिटी आहे त्या कमिटी बाबतीत दिलेली बघा. टुडे द वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज द मेन ग्रुप रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग विच साईट्स विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. म्हणजे आज जर बघितलं तर ही एक कमिटी जी आहे ती कमिटी रिस्पॉन्सिबल आहे, जबाबदार आहे कशासाठी, फॉर एस्टॅब्लिशिंग विच साईट्स विल बी लिस्टेड ॲज अ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स. म्हणजे कुठली साईट किंवा कुठलं ठिकाण या जागतिक वारसा लाभलेल्या ठिकाणामध्ये समाविष्ट करायचं यासाठी ही कमिटी जी आहे ती कमिटी रिस्पॉन्सिबल आहे. कुठली कमिटी, वर्ल्ड हेरिटेज कमिटी. ओके. पुढं काय म्हणलं द कमिटी मीट्स वन्स अ इयर अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम 21 स्टेट पार्टीज दॅट आर इलेक्टेड फॉर 6 year टर्म्स बाय दी वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. आता ही जी कमिटी आहे ती कमिटी काय होते की जवळपास मीट वन्स अ इयर वर्षातून एकदा ते एकत्र येतात अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम 21 स्टेट पार्टीज. जवळपास 21 स्टेट पार्टीचे जे काही प्रतिनिधी आहेत, 21 राज्याचे जे प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी काय करतात की ते एकत्र येतात अँड दॅट आर इलेक्टेड फॉर 6 year टर्म्स. त्यांचा कालावधी जो आहे तो काय असतो की 6 वर्षाचा असतो. याच प्रतिनिधींचा कालावधी आहे तो 6 वर्षाकरता असतो आणि हे 21 राज्याचे प्रतिनिधी एकत्र येतात वर्षातून एकदा अँड बाय दी वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. बघा म्हणजे हे ॲक्च्युली हे स्टेट पार्टीचे जे काही रिप्रेझेंटेटिव्ज आहेत यांची निवड करण्याचे काम कोण करतं आहे तर वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. वर्ल्ड हेरिटेज सेंटरची जनरल असेंब्ली जी आहे तर तेच लोक काय करतात की हे याच राज्याचे प्रतिनिधी निवडायचं काम करतात. ते वर्षातून एकदा एकत्र येतात आणि त्यावरती चर्चा होते. म्हणजे कुठली साईट जी आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून निर्धारित करायची किंवा निश्चित करायची यावरती चर्चा होते. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. त्यानंतर काय करायचं बघा स्टेट पार्टीज जे प्रत्येक राज्याचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी हे ठरवायचं आहे, ते रिस्पॉन्सिबल आहेत, ते जबाबदार आहेत त्यासाठी फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग न्यू साईट्स विदिन देअर टेरिटरी. म्हणजे त्यांच्या राज्यामध्ये कुठली ठिकाणं जी आहेत ती कुठली ठिकाणी इन्क्लूड करायची या वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये. तर त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, स्टेट पार्टीज रिप्रेझेंटेटिव्स. म्हणजे प्रत्येक राज्याचे जे प्रतिनिधी जे आहेत की ज्यांची नेमणूक कोणी केलेली आहे युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज साईट्सने केलेलं आहे, कमिटीने केले आहे किंवा जनरल असेंब्लीमधून झालेलं आहे, वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. तर त्यांनी ठरवायचं आहे या ही ठिकाणं आपल्या विभागामध्ये किंवा आपल्या प्रदेशातील किंवा कुठली ठिकाणं नॉमिनेट करतात किंवा नवीन साईट ज्या असतील त्या नॉमिनेट करायचं कामसुद्धा कोण करणार तर हे स्टेट पार्टीज रिप्रेझेंटेटिव्ह. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट अँड विदिन दॅट टेरिटरी टू बी कन्सिडर्ड फॉर इन्क्लुजन ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये कुठला प्रांत घ्यायचा किंवा कुठला रिजन घ्यायचा, कुठली ठिकाणं त्यासाठी फेमस आहेत किंवा कुठल्या नवीन साईट्स असतील त्या नवीन साईटसुद्धा नॉमिनेट करायचं काम कोण करणार आहे, हेच स्टेट पार्टीज रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे हे निवडलेले जे काय 21 राज्याचे प्रतिनिधी आहेत तर त्यांचं हे काम आहे. ओके. त्यानंतर पुढं काय म्हटलं बघा बिकमिंग वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आता वर्ल्ड हेरिटेज साईट्स होण्यासाठी नेमकी काय गरज आहे बघा, म्हणजे कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे की ज्यामुळं जागतिक वारसा लाभलेले ठिकाण हे
हे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून फेमस होऊ शकतं. ओके, त्यासाठी त्याला कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे हे पुढे मेन्शन केलं बघा. देअर आर 5 स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट्स. आता इथं कुठल्याही ठिकाणाला जागतिक वारसा लाभलेलं ठिकाण हे निश्चित करण्यापूर्वी त्याला या 5 स्टेपमधून जावं लागतं. या 5 स्टेप्स त्याच्याजवळ असतील तर ते ठिकाण ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून डिक्लेअर केलं जाऊ शकतं. तर या 5 स्टेप्स कुठल्या आहेत बघा. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री ऑर स्टेट पार्टी टू टेक ॲन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स. आता इथं वर्ड आला की बघा इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजेच काय बघा. द वर्ड इन्व्हेंटरी हिअर इट इज गिवन अ डिटेल लिस्ट. अ डिटेल लिस्ट म्हणजे एक डिटेल लिस्ट त्याला म्हणतो आपण इथं. तर या 5 स्टेपमधून जावं लागेल. पहिली गोष्ट म्हणजे काय. द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री ऑर स्टेट पार्टी टू टेक ॲन इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स. पहिली गोष्ट म्हणजे काय की या लोकांनी काय करायचं आहे की या प्रतिनिधींनी काय करायचं त्याची एक यादी तयार करायची आहे. इन्व्हेंटरी म्हणजे यादी म्हणतो आपण त्यात. म्हणजे एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक किंवा नैसर्गिक ठिकाणांची यादी जी आहे आपापल्या रिजनमधली, तर त्याची यादी बनवायची आहे. ही पहिली स्टेप आहे बघा. पहिली स्टेप काय सांगितली म्हणजे कुठलं ठिकाण या लिस्टमध्ये जाऊ शकतं. कुठली लिस्ट सांगायची आहे की वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून ते डिक्लेअर केलं जाऊ शकतं. यासाठी आपल्याला 5 स्टेपमधून जावं लागतं. पहिली स्टेप म्हणजे काय त्याची डिटेल लिस्ट तयार करणं. अशी ठिकाणं जी आहे की जागतिक वारसा लाभलेली ठिकाणं जी आहेत ही किंवा नैसर्गिक महत्त्व असलेली सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांची यादी तयार करणं. त्यानंतर दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. आता ही जी लिस्ट आहे ती तात्पुरती लिस्ट आहे. त्याला काय म्हणतात टेंटेटिव्ह लिस्ट असं म्हटलेलं आहे. अँड इट इज important because nominations to the World Heritage List will not be considered unless the nominated site was first included on the tentative list. आणि ही जी लिस्ट आहे ही जी यादी आहे ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ही लिस्ट टेंटेटिव्ह लिस्टला म्हणतो आपण चाचणी पद्धत आहे. थोडक्यात प्रायोगिक चाचणी पद्धत. ही चाचणी घेतल्याशिवाय म्हणजे ही टेंटेटिव्ह लिस्ट असल्याशिवाय टेंटेटिव्ह लिस्टमध्ये जर नाव नसेल तर त्याला पुढं ते नाव पुढे येऊ शकत नाही ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे काय की वर्ल्ड हेरिटेज साईट्समध्ये येण्यासाठी किंवा इन्क्लूड होण्यासाठी याच टेंटेटिव्ह लिस्टमध्ये त्याचं नाव असणं आवश्यक आहे. बिकॉज नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. म्हणजे याच टेंटेटिव्ह लिस्टमध्ये असल्याशिवाय हे ठिकाण कन्सिडर होऊ शकत नाही नॉमिनेशनसाठी. Consider unless the nominated site was first included on the tentative list. Next काय म्हटलं बघा पुढं. नेक्स्ट countries are then able to select that is what we say that their tentative list to be included on a nomination file. म्हणजे दुसरी इथं हे सांगितलेलं आहे आपल्याला स्टेप सांगितलेलं आहे. फर्स्ट स्टेप आपण बघितलं की आपण एक टेंटेटिव्ह लिस्ट तयार करणं किंवा एक इन्व्हेंटरी तयार करणं, एक यादी तयार करणं. महत्त्वपूर्ण जागतिक वारसा म्हणजे नैसर्गिक महत्त्व असलेली किंवा सांस्कृतिक महत्त्व असलेली आपापल्या रिजनमधली आपापल्या प्रदेशामध्ये जी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांची यादी तयार करणं. आणि त्याचमध्ये काय सांगितलं की त्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये जर नाव नसेल तर त्याला पुढं ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्याला इन्क्लूड करता येणार नाही. म्हणजेच काय की जर त्या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून डिक्लेअर करायचं असेल तर त्यासाठी टेंटेटिव्ह लिस्टमध्ये त्याचं नाव असायला हवं. हे आपण पहिली पाहिली बघितली. सेकंड स्टेप काय सांगितली. कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट्स फ्रॉम द टेंटेटिव्ह लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल. त्यानंतर काय करायचं त्याच कंट्रीजनं किंवा त्या रिजननं काय करायचं की दे हॅव टू एबल टू सिलेक्ट साईट्स. त्यांनी त्या टेंटेटिव्ह लिस्टमधनं अशा काही साईट्स निवडायच्या आहेत. त्याच यादीमधून त्याने काय करायचं काही प्रायोगिक चाचणीद्वारे त्या साईट्स सिलेक्ट करायच्या आहेत. ओके, त्या टेंटेटिव्ह लिस्टमधून. त्यानंतर पुढं काय म्हणलं बघा. द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय 2 ॲडवायझरी बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन हू देन मेक रिकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. बघा त्यानंतर काय सांगितलं आहे. तिसरी स्टेप इथे आहे रिव्ह्यू ऑफ नॉमिनेशन फाईल. म्हणजे पुन्हा तिसऱ्या स्टेपमध्ये त्याचं परीक्षण होईल. नॉमिनेशन फाईल जी तयार केलेली आहे त्या फाईलचं परीक्षण करण्याचं काम कोण करेल किंवा त्याची चाचणी करायचं काम कोण करेल. ॲडवायझरी बॉडीज. 2 ॲडवायझरी बॉडीज म्हणजे 2 लोकांचं एक सल्लागार मंडळ आहे. 2 लोकांचं एक सल्लागार मंडळ आहे. तर ते ठरवणार की कुठली साईट ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून निवडायची आहे. तर ही थर्ड स्टेप आहे.
रिव्ह्यू ऑफ नॉमिनेशन फाईल, म्हणजे नॉमिनेशन फाईल जी बनवलेली आहे त्याचा रिव्ह्यू घेणं, त्याचं परीक्षण करणं, त्याची चाचपणी करण्याचं काम कोण करणार? हे 2 लोकांचं सल्लागार मंडळ, 2 ॲडवायझरी बॉडीज. ओके, कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल अँड मॉन्युमेंट्स अँड साईट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. तर हे या लोकांचं सल्लागार मंडळ आहे. कुठलं? इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स आणि साईट्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. तर यांचं हे 2 लोकांचं सल्लागार मंडळ आहे. तर हे ठरवणार नॉमिनेशन फाईलमध्ये कुठल्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे किंवा नाही आहे. ओके, त्यानंतर हू देन मेक रिकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आता वर्ड इथं आला कुठला? रिकमेंडेशन. द वर्ड रिकमेंडेशन मीन्स वॉट? हिअर इट इज गिवन सजेशन्स ऑर प्रपोजल्स. त्यानंतर हे 2 लोकांचं सल्लागार मंडळ काय करणार की वर्ल्ड हेरिटेज कमिटीला ते हे प्रपोजल देणार. त्याने जे जे काही हे नॉमिनेशन फाईल पडताळलेलं आहे त्याचं प्रपोजल द्यायचं काम कोण करणार? हेच 2 ॲडवायझरी बॉडीज, 2 लोकांचं सल्लागार मंडळ आहे. ते कळवणार की कुठल्या ठिकाणी कुठल्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे. ओके, त्यानंतर बघा द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू दीज रिकमेंडेशन्स अँड डिसाईड विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. त्यानंतर हे सगळं गोष्टी दिल्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे काय सांगितलं बघा, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. म्हणजे ही कमिटी जी आहे जागतिक वारसा लाभलेली ठिकाणं ठरवण्याची ही जी कमिटी आहे त्याला वर्ल्ड हेरिटेज कमिटी म्हटलं आहे. तर ते वर्षातून एकदा एकत्र येतात टू रिव्ह्यू दिस रिकमेंडेशन्स. ह्या ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत ह्या रिकमेंडेशन द्यायचं काम कोण केलं आहे? या 2 लोकांचे सल्लागार मंडळ आहे त्यांनी दिलेलं आहे. टू रिव्ह्यू, पुन्हा त्याचं परीक्षण होतं या लोकांच्याकडून किंवा वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून. अँड डिसाईड विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि त्यानंतर वर्षातून एकदा ही कमिटी एकत्र येते, त्याच्यावरती चर्चा होते आणि त्यानंतर ती डिसाईड करतात की कुठली साईट किंवा कुठलं ठिकाण हे ॲज अ वर्ल्ड हेरिटेज लिस्ट साईट म्हणून निवडायचं किंवा त्या लिस्टमध्ये घ्यायचं आहे. बघा, म्हणजे कुठलं ठिकाण त्यामध्ये ॲड करायचं या लिस्टमध्ये हे ठरवण्याचं काम कोण करतं आहे? वर्ल्ड हेरिटेज कमिटी. लक्षात आलं? ही चौथी स्टेप झाली. त्यानंतर द फायनल स्टेप, 5th स्टेप in becoming a World Heritage Site is determining whether or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. 5वी स्टेप काय सांगितली बघा, जो क्रायटेरिया ठरला होता तो त्या क्रायटेरियामध्ये ते ठिकाण बसते का नाही, तर हे सुद्धा बघितलं जाते 5व्या स्टेपमध्ये. द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड साईट. जी साईट नॉमिनेट केलेली आहे तर ते ॲटलिस्ट 1 of 10 सिलेक्शन क्रायटेरिया, 10पैकी 1 तरी क्रायटेरिया त्यामध्ये बसतो की नाही, तर याची पडताळणी करण्याचं कामसुद्धा हे वर्ल्ड हेरिटेज कमिटी करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, इफ द साईट मीट्स दिस क्रायटेरिया. क्रायटेरिया म्हणजेच काय, इथं फिक्स्ड बेसिस टू जज दिलं बघा इथं क्रायटेरिया. द वर्ड क्रायटेरिया मीन्स वॉट? फिक्स्ड बेसिस टू जज. तर या क्रायटेरियामध्ये जर ते ठिकाण बसत असेल तर इट कॅन बी देन इन्स्क्राईब्ड ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. त्यानंतरच ते ठिकाण इन्स्क्राईब केलं जातं. इन्स्क्राईब म्हणजेच काय, टू प्रिंट, टू राईट ऑर टू एन्ग्रेव. म्हणजे एखादी गोष्ट दगडावरती कोरणे असेल किंवा लिहिणे असेल, प्रिंट करणे, त्याला काय म्हणतो आपण? इन्स्क्राईब म्हणतो. म्हणजे त्यानंतरच हे ठिकाण ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून निश्चित केलं जातं. बघा, म्हणजे या 5 स्टेप्स ज्या आहेत, 5 स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत. पुन्हा सांगतो बघा, आता 5 स्टेप्स कुठल्या आहेत. पहिली स्टेप म्हणजे काय सांगितली, फर्स्ट स्टेप की एक टेंटेटिव्ह लिस्ट तयार करणं, त्याला ॲडवायझरी किंवा इन्व्हेंटरी म्हणतो आपण त्याला. इन्व्हेंटरी तयार करणं, जी ठिकाणं आपापल्या रिजनमध्ये आहेत त्या प्रत्येक रिजनच्या स्टेट पार्टीच्या रिप्रेझेंटेटिव्हने काय करायचं आहे की आपल्या राज्यामध्ये कुठलं ठिकाण हे नैसर्गिक वारसा लाभलेलं ठिकाण आहे किंवा सांस्कृतिक वारसा लाभलेलं ठिकाण आहे, तर अशा ठिकाणांची एक लिस्ट तयार केली आहे. त्याला ही दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. त्याला आपण काय म्हटलं की तात्पुरती यादी असं म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय सांगितलं यामध्येच की वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये इट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव्ह लिस्ट. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे टेंटेटिव्ह लिस्टमध्ये जर त्या ठिकाणाचं नाव नसेल, इन्क्लूड केलं नसेल, तर ते ठिकाण पुढं मेन्शन केलं जाऊ शकत नाही. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे काय की पहिल्या स्टेपमधूनच त्याला जावं लागतं पुढं. टेंटेटिव्ह लिस्टमध्ये नाव असणं हे बंधनकारक आहे, मस्ट आहे, कंपल्सरी आहे. ओके, त्यानंतर सेकंड आपण बघितलं. सेकंडमध्ये काय बघितलं की टेंटेटिव्ह लिस्टमध्ये ज्या काही ठिकाणं निवडले आहेत तर त्याची एक नॉमिनेशन फाईल तयार केली जाते. फाईल तयार केली जाते. त्यामध्ये ज्या काही सिलेक्टेड साईट्स आहेत ते साईटसुद्धा सिलेक्ट केल्या जातात. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये एक रिव्ह्यू घेतला जातो. नॉमिनेशन फाईलचा
रिव्ह्यू किंवा परीक्षण करायचं काम कोण करतं आहे, तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स ॲज वेल ॲज द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. या लोकांचं एक 2 लोकांचं ॲडवायझरी बॉडीज आहे, सल्लागार मंडळ आहे. तर ते सल्लागार मंडळ त्याचा रिव्ह्यू घेतं, त्या नॉमिनेशन फाईलचा रिव्ह्यू घेतं किंवा त्याचे परीक्षण करतं. ही दुसरी स्टेप आहे. आणि त्यानंतर या लोकांनी काय करायचं, या ॲडवायझरी बॉडीजनं काय करायचं आहे की देन मेक रिकमेंडेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. वर्ल्ड हेरिटेज कमिटीला या सगळ्या गोष्टी सांगायच्या, म्हणजे कुठल्या ठिकाणी या लिस्टमध्ये इन्क्लूड आहे किंवा या सगळ्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे. तर हे सांगायचं काम कोण करणार आहे, ॲडवायझरी बॉडीज. कुणाला, तर वर्ल्ड हेरिटेज कमिटीला. त्यानंतर नेक्स्ट स्टेप जे आहे ते काय आहे बघा, 4थी स्टेप, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर. म्हणजे ही कमिटी जी आहे ती कमिटी वर्षातून एकदा एकत्र येते टू रिव्ह्यू दिज रिकमेंडेशन्स. म्हणजे ज्या ॲडवायझरी बॉडीने जे काही सल्ला दिलेला आहे किंवा रिव्ह्यू दिलेला आहे, परीक्षण केलेलं आहे, तर त्याचं या रिकमेंडेशनचं किंवा या सजेशनचं, या प्रपोजलचं पुन्हा त्याचा रिव्ह्यू होतो, पुन्हा त्याचं परीक्षण होतं आहे. परीक्षण कोण करतं आहे, हेच वर्ल्ड हेरिटेज कमिटी वर्षातून एकदा एकत्र येतात आणि त्याचं परीक्षण होतं. अँड देन डिसाईड विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि त्यानंतर ते डिसाईड करतात की कुठली साईट यामध्ये इन्क्लूड करायची आहे. वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये कोणती साईट इन्क्लूड करायचं काम हे नंतर होते. फायनल स्टेप कुठे बघा, 5वी स्टेप, द फायनल स्टेप इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइनिंग वेदर ऑर नॉट अ नॉमिनेटेड साईट मीट्स ॲटलिस्ट 1 of 10 सिलेक्शन क्रायटेरिया. आता यासाठी काही क्रायटेरिया घालून दिलेले आहेत. या 10पैकी किमान एक तरी क्रायटेरियामध्ये ते ठिकाण बसते का नाही, हे जेव्हा शेवटी बघितलं जातं आणि त्यानंतरच निश्चित केलं जातं की हे ठिकाण की ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून डिक्लेअर करावं. ओके. त्यानंतर बघा या 5 स्टेप बघितल्या. आणि जर ते ठिकाण, इफ द साईट मीट्स दीज क्रायटेरिया इट कॅन देन बी इन्स्क्राईब ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि जेव्हा हे ठिकाण सगळ्या गोष्टीमध्ये किंवा सगळा क्रायटेरिया जो दिलेला आहे तो त्यामध्ये बसत असेल, तर तेव्हाच इट कॅन देन बी इन्स्क्राईब ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. तरच ते वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये कोरलं जाऊ शकतं, लिहिलं जाऊ शकतं. त्यासाठी त्याची ज्या काही अटी आहेत त्या अटींची पूर्तता करणं हे बंधनकारक आहे. ओके. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड इज चूजन, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन हुज टेरिटरी इट साईट्स, बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. बघा, एकदा का आपण बघितलं की या प्रोसेसमधून जेव्हा हे साईट, हे ठिकाण जर गेलं असेल आणि चूजन म्हणजे निवडल्यानंतर, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन हुज टेरिटरी इट सीट्स. म्हणजे ते ठिकाण जे आहे, ते ठिकाण ज्या रिजनमध्ये असेल, ज्या देशामध्ये असेल, त्याची ती जबाबदारी असते. लक्षात आलं का बघा. म्हणजे जेव्हा एखादं ठिकाण निवडलं जाते ॲज अ वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणून, तेव्हा इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री, त्या देशाची प्रॉपर्टी ती असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, हुज टेरिटरी इट इज, बट इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. म्हणजेच काय की याचं जतन करण्याचं काम किंवा या ठिकाणाचं प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करणार आहे, शेवटी इथं हे कमिटी करेल. किंवा त्यासाठी मेन रिस्पॉन्सिबल कोण असेल, तो रिजन असेल. त्या साईट्सनं म्हणजे कुठल्या प्रदेशातून ती साईट येते ते त्याच्यावरती ते डिपेंड आहे. इट ऑल्सो बिकम्स कन्सिडर्ड विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. म्हणजे आंतरराष्ट्रीय समाज असेल किंवा समुदाय असेल, त्यातून हे ठिकाण निवडलेलं असेल, तर त्या रिजनचं ती जबाबदारी आहे की आपलं हे ठिकाण अबाधित ठेवणं, त्याला संरक्षण देणं, त्याला हेल्प करणं. ओके. त्यानंतर म्हणजे इथंपर्यंतचा पार्ट आपल्याला बघायचा, रिमेनिंग पार्ट विल टेक आफ्टरवर्ड्स. ओके. थँक्यू.